सर्वांना क्रांतिकारी जय भीम। मी विजय वानखडे, बुलढाणा जिल्हा निरीक्षक तथा संग्रामपूर तालुका अध्यक्ष। रुदाना ते चांगेफळ या रोडच्या संदर्भामध्ये हा रोड जवळपास 4 ते 5 वर्षापासून प्रलंबित आहे, परंतु या रोडच्या संदर्भामध्ये ऑल इंडिया पॅन्थर सेना तालुका संग्रामपूर व गावकऱ्याच्या सहकार्याने या इथल्या प्रशासनाला, इथल्या स्थानिक आमदाराला व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी वेळोवेळी या ठिकाणी निवेदन दिले, परंतु या संदर्भात या शासनाने व बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी कुठलीही दखल घेतली नव्हती। म्हणून वेळोवेळी या रोडच्या संदर्भातचा लढा, हा संघर्षाचा लढा वेळोवेळी या ठिकाणी आम्ही तेवत ठेवलेला आहे, चालू ठेवलेला आहे। आणि पर्यायाने दखल घेतली नसल्यामुळे मला वकाना येथील पाण्याच्या टाकीवरती सुद्धा या ठिकाणी शोले स्टाईल आंदोलन करावं लागले, परंतु हे आंदोलनसुद्धा इथल्या आमदारांनी व इथल्या प्रस्तावित शासनाने व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला आणि मला या ठिकाणी खोटं आश्वासन दिलं। आणि त्या अनुषंगानं मी मनात ठरवलं की हा रोड जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत हा संघर्ष चालू राहील। आणि मला असं वाटते की या रोडच्या संदर्भामध्ये हे काम शक्यतो तर आमदाराच्या माध्यमातून व्हायला पाहिजे होतं, परंतु इथला जो स्थानिक आमदार आहे हा आमदार फक्त मतं घेण्यापुरता गावामध्ये येतो, मतं घेण्यापुरता उद्घाटन करतो, परंतु इथल्या जनतेचं यांना कुठल्याही प्रकारचं घेणं देणं नाही, इथल्या शासनाला घेणं देणं नाही, संबंधित खात्याच्या अधिकाऱ्याला सुद्धा घेणं देणं नाही। आणि पर्यायाने मला रुदाना येथील रोडवरती बेमुदत अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी करावं लागलं। आणि हे आंदोलन करत असताना हे आंदोलनसुद्धा इथल्या संबंधित या मतदारसंघाच्या आमदारांनी व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा हे दडपण्याचं, माझं जे काही अन्नत्याग उपोषण जे होतं हे उपोषणसुद्धा दडपण्याचं काम इथल्या संबंधित आमदारांनी या ठिकाणी केलेलं आहे। आणि इथूनच थांबलो नाही तर जवळपास 4 ते 4 दिवस निघाला होता, तरीही कुठली दखलसुद्धा या शासनाने घेतलेली नव्हती। म्हणून मी मनाची ठाम ठरलो होतो की हा लढा आपल्याला जिंकायचाच आहे। हा लढा काही कुठला वैयक्तिक नव्हता, तर हा लढा जनसामान्यांचा लढा होता। आणि म्हणून मी ठरवलं होतं की हा लढा जोपर्यंत सक्सेस होत नाही तोपर्यंत मी इथून या अन्नत्याग आंदोलनातून मी कधी मागे घेणार नाही। आणि शेवटी गावकरी संतप्त झाले। ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांच्या डरकाळीमुळे व गावकऱ्यांच्या संतप्त भावनेमुळे आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली। आणि ते आंदोलन जवळपास एका दिवसाचं आंदोलन या ठिकाणी घेण्याचं ठरवलं आणि चांगेफळ या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं। आणि हे आंदोलन करत असताना इथलं प्रशासन जागे झालं, इथला अधिकारी जागे झाले आणि तात्काळ हे काम चालू झालं। हा लढा यशस्वी पाठीमागे ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे सर्व जिल्हा पदाधिकारी व गावकरी, सर्व दोन्ही गावातील सरपंच, पोलीस पाटील व सर्व गावकरी या लढ्याचे साक्षीदार आहेत। आणि मला असं वाटते की आंदोलन केल्याने किंवा उपोषण केल्यानेच एखादं काम होते की काय, अशी मानसिकता इथल्या मनोवादी प्रवृत्तीच्या आमदाराच्या डोक्यामध्ये आहे का, हा प्रश्न इथल्या लोकांच्या व गावकऱ्यांच्या मनामध्ये आहे। म्हणून हा लढा आम्ही जिंकलेला आहे। इथून पुढे हाच लढा गावकऱ्यांच्या सहकार्याने आम्ही वेळोवेळी या ठिकाणी संघर्ष करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। आणि हा लढा ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी हा लढा आम्ही जिंकलेला आहे आणि हे उपोषणसुद्धा या ठिकाणी यशस्वी झालेलं आहे।